मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद। पुढील 24 तासात राज्यात पावसाची स्थिती अशीच राहण्याची शक्यता। पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावरती रेड अलर्ट। पुणे शहरासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट देखील जारी। पैनगंगा नदीला बुलढाण्यामध्ये पूर आला। मलकापूर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बंद। दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबली। पुराच्या पाण्यातून अनेकांचा जीवघेणा प्रवास मात्र सुरू। सातपुड्यातील छानसैली या घाटामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालं। घाटामध्ये मोठी दरड कोसळली। मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या तुफान पावसानं छानसैली घाटामध्ये दगडांचा मोठा खच रस्त्यावरती साचला। कोयना आणि वारणा धरणातून केला जाणारा विसर्ग, त्यामुळे सांगलीच्या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद। पुलांवरून पाणी वाहतंय। असं असताना वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास सुरू ठेवावा लागलाय। नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन मात्र प्रशासनाकडून केलं जातंय। अकोला जिल्ह्यातील धामणा बुद्रुकमध्ये पठार नदीला पूर। पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक पूर्णतः ठप्प। 6 गावांचा संपर्क देखील तुटला। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले तुडुंब। पावसामुळे वर्धा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। गडचांदूर मार्गावरील गोळेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद। येळगाव या ठिकाणी धरण भरलं, त्यामुळे पैनगंगा नदीला पूर आला। बुलढाणा शहराचा पाणी प्रश्न मिटला। मलकापूर ते सोलापूर राज्य महामार्ग बंद देखील करण्यात आला। नंदुरबारमधील नवपुराच्या रंगावली नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली, त्यामुळे ब्रिटिशकालीन ऐतिहासिक पूल वाहतुकीसाठी बंद। नवापूरचा ऐतिहासिक पूल पुढील आदेशापर्यंत आता बंद असणार असल्याची माहिती। पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स लावून वाहतूक रोखली आहे। अमरावतीमधल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये पावसाचं थैमान बघायला मिळतंय। खुरपीगुंड परिसरातील शेतांना तलावाचं स्वरूप आलेलं आहे। जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे विद्युत प्रवाह करणारे अनेक पोल देखील या ठिकाणी कोसळले आहेत। सोलापूरमधील भीमा नदीमध्ये पाण्याचा प्रवाह वाढलाय। चिंचपूर बंधारा पाण्याखाली गेलाय। चिंचपूर बंधारा पाण्याखाली गेल्यानं महाराष्ट्र कर्नाटकचा संपर्क तुटलाय। पुण्यातील मुसळधार पावसामुळे उजनी धरण मात्र ओव्हरफ्लो झालेलं आहे। हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर आलाय। बोल्डा फाटा ते उमरा फाटा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय। राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत। जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणाचे 4 दरवाजे उघडले। गिरणा धरणातून 4952 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग। धरणाचे 4 दरवाजे प्रत्येकी 30 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले। धरणातून 3 लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रामध्ये सुरू आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं, काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं जात आहे। यवतमाळमधल्या बेमळा या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यवृष्टी वाढली आहे। जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ देखील झाली आहे। अलमट्टी धरणातून 1,10,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर गेल्या 24 तासांमध्ये धरणामध्ये सरासरी 82,743 क्युसेक पाण्याची आवक आहे। सध्या धरणामध्ये 96.95 टीएमसी इतका जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे। नाशिकच्या हरणबारी धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। हरणबारी धरणातून मोसम नदीपात्रामध्ये 6,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग हा केला जातोय। मोसम नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पुण्यातला भिडे पूल पूर्णतः पाण्याखाली गेलाय। नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे। नदीपात्रातील हॉटेल्स पाण्याखाली आहेत। प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन केलं जात आहे। खडकवासला धरणातून 45,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाणार आहे। सायंकाळी 5 वाजेपासून धरणाचे 6 वक्र दरवाजे 2 फूट उघडून पाणी 10,630 क्युसेकने त्याचा विसर्ग केला जाणार आहे। नालेसफाई न झाल्यानं कराडच्या मलकापूरमधील डुबल नगर या ठिकाणी संपूर्ण परिसर जलमय झाला। जोरदार पावसानं नाल्याचं पाणी नागरी वस्तीमध्ये शिरलंय। नागपूरमधील अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात झाडच कोसळलं। कार्यालयाच्या मुख्य गेटवरती ही घटना घडली। कार्यालयाच्याच कमानीचं नुकसान झालेलं आहे। नागपूरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे हे झाड कोसळलं आहे। वाशिम बाळगी दोडकी या मार्गावरती झाड उन्मळून पडले। रस्त्यावरती झाड कोसळलं, त्यामुळे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली आहे। महाबळेश्वर तापोळा या मार्गावरील खचलेला रस्ता 4 दिवसांमध्ये दुरुस्त करत वाहतूक सुरळीत झाली आहे। रस्ता दुरुस्त झाला, त्यामुळे 105 गावांसोबतचा संपर्क तुटला। मुसळधार पावसामुळे हा मार्ग पूर्णतः खचलेला आहे।
यवतमाळच्या आणीमधील दहेली गावामध्ये कुट्टी नदीमध्ये कार वाहून गेलेली आहे। कारमधील पती वाचलाय, मात्र पत्नीसह 2 चिमुकल्या बेपत्ता झाल्या। यातील एका मुलीचा मृतदेह सापडला असल्याची माहिती मिळते आहे। जळगावच्या पारोळा तालुक्यातील वसंतनगरामध्ये घराची भिंत पडून वृद्धाचा मृत्यू झाला। वसंत जाधव वसंत वृद्धाचे नावे रात्री झोपेत असताना अचानक ही भिंत पडली। पुण्यातल्या डेंगळे पुलाखाली एक इसम अडकला असल्याची माहिती मिळते। कसबा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे। जळगावमधल्या फडगाव तालुक्यातील नालबंदी गावामध्ये अचानक पूर आलेला आहे। पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या शिक्षकाची शाळेच्या गच्चीवरून थरारक सुटका करण्यात आली। शिक्षक इम्तियाज खान यांना शाळेच्या गच्चीवरून ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढले। हिंगोलीमध्ये पुराच्या पाण्यातून दुचाकी काढताना दुचाकीस्वार पडलेत। कळमनुरीमधील सोडेगावच्या कयाधू नदीच्या पुलावरती ही घटना घडली आहे। यावेळेस नदीकाठी उभ्या असणाऱ्या तरुणांनी वेळीच धाव घेतली, त्यामुळे पुढील अनर्थ मात्र टळला। भंडाऱ्याच्या मांदेडमध्ये पूर आलेल्या नाल्यामध्ये वृद्ध बुडाल्याची घटना घडलेली आहे। स्थानिक प्रशासनाकडून वृद्धाचा शोध सध्या घेतला जातोय। वर्धामध्ये पुरामुळे झाडावर अडकलेल्या तरुणाचं रेस्क्यू करण्यात आलं। अल्लीपूर ते टाकळी या मार्गावरती यशोदा नदीच्या पुलावरील पाण्याचा प्रवाह देखील अचानक वाढला। पाण्याचा प्रवाह वाढला, त्यामुळे तरुण वाहून गेलेला। जळगावच्या अंबनेरमध्ये बोरी नदीमध्ये पाण्याचा टँकर वाहून गेला। पुराच्या पाण्यामध्ये पाणी पुरवठा करणारा टँकर वाहून गेलाय। बोरी नदीला पूर आला, त्यामुळे अंबनेर शहरातील मंदिरं जलमय झाली आहे। जनजीवन देखील पूर्णतः विस्कळीत या ठिकाणी झालं। आर्वी तालुक्यातल्या निम्न वर्धा प्रकल्पामध्ये पाण्याचे वलय, वेगाने फिरणारे वलय तयार झाल्याचं दृश्य आहे। आकाशाच्या दिशेने दिसणारं वलय नागरिकांच्या मोबाईलमध्ये देखील कैद झालं। सोलापूर शहरातील शेळगी या परिसरामध्ये एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झालेला आहे। अपघातामध्ये एसटी चालक आणि एक प्रवासी महिला यांचा जागीच मृत्यू झाला। जवळपास 10 प्रवासी जखमी। शेळगी परिसरामध्ये पहाटे 5च्या सुमारास ही घटना घडली आहे। नंदुरबारमध्ये बिलाडी धरणाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। खामगावमधल्या ग्रामस्थांनी अलगाव पुकारलेला आहे। पुनर्वसनाच्या मागणीसाठी मुंबईकडे पायी मोर्चा आणि आधी पुनर्वसन मगच धरण, अशी ग्रामस्थांची ही भूमिका बघायला मिळते आहे। वसईमध्ये वेस्टर्न डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉरवरती धावणाऱ्या मालगाडीचं कपलिंग तुटलेलं आहे। मालगाडीचे 2 मुख्य डबे हे गाडीपासून वेगळे झाल्याची घटना घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय। रेल्वेने पुन्हा हे डबे जोडल्याची माहिती देखील मिळते आहे। करमाळा तालुक्यातील झेऊर पोफळज या दरम्यान हुतात्मा एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला। हुतात्मा एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला असल्याची घटना घडली। शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या घरातील चोरी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। मुंबई क्राईम ब्रांचकडून झारखंडमध्ये छापा टाकून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना या प्रकरणात छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप। वैजापूरच्या मानोर जिल्हा परिषद शाळेतली घटना। जिल्हा परिषद सदस्य मनोज गायके यांची अचानक शाळेला भेट। या घटनेमुळे पालक आणि ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण। सालार तायडी घोटाळ्यामध्ये जळगावच्या शेंदुर्णी या ठिकाणचे दीपक गरुड यांना अटक। शिरपूरमधील पोलिसांनी अटक केली। आरोपींना आसरा दिला, त्यामुळे मुलासह 3 साथीदारांचा आरोपी म्हणून समावेश देखील करण्यात आला। पुण्यातील लोहगड किल्ल्यावरती काही पर्यटकांकडून धूम्रपान केल्याचा प्रकार आणि त्यानंतर शिवप्रेमींनी संबंधित पर्यटकांना जाब विचारला। पर्यटकांनी चूक मान्य करत माफी मागितली। मुंबईमधील प्रभादेवी परिसरामध्ये झाड कोसळल्याची घटना। सिद्धिविनायक मंदिराच्या मागच्या बाजूला असलेलं झाड कोसळलं। झाड कोसळल्यानं रुग्णवाहिकेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरती सौंदळ ते डुग्गीपार या ठिकाणीपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली। वाहनांच्या लांबच लांब रांगा। सलग 12 तासांपासून वाहतूक या ठिकाणी विस्कळीत। डोंबिवलीमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 3 जणांनी सामूहिक अत्याचार केला। उत्तर प्रदेशहून नातेवाईकांकडे आलेली पीडित मुलगी घरातील किरकोळ वादानंतर घराबाहेर पडली होती। काम आणि निवाऱ्याचा आमिष दाखवत तिघांनी देखील अत्याचार केला। शाळेमध्ये गणित विज्ञानाचे शिक्षक नाही म्हणून विद्यार्थी आणि ग्रामस्थांचं जिल्हा परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन। परंडा तालुक्यातील सोनारी जिल्हा परिषद शाळेला शिक्षक मिळत नाही, त्यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाशिक महानगरपालिकेमध्ये आंदोलन। खड्ड्यांच्या मुद्द्यावरती मनसे आक्रमक। महानगरपालिका आयुक्तांच्या दालनासमोर बसत जोरदार घोषणाबाजी देखील केली। नाशिकमधल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरती गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न। नाशिकचे महापौर आणि महानगरपालिका आयुक्त, पालिकेचे अधिकारी बैठकीला होते उपस्थित। नाशिकमधील खड्डे, वाहतूक कोंडी या मुद्द्यांवरती बैठकीमध्ये चर्चा देखील झाली। छाया पानसाळ मृत्यू प्रकरणामध्ये डॉक्टरांवरती कारवाई करण्याची मागणी। बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसमोर नातेवाईकांची जोरदार घोषणाबाजी। किस्किंदा, पानसाळ आणि इतर नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती।
चला चला